हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये। ही क्लिप आहे 12 एप्रिलची आणि 12 एप्रिलला संध्याकाळी आमच्या इकडे पडत होता पाऊस। संध्याकाळ नाही, खरं तर ही रात्र झालेली होती, 10 साडेदहा झालेले होते आणि जवळपास 2 दिवस लागोपाठ आमच्याकडे 10:30-11च्या दरम्यान जो आहे तो पाऊस पडत होता। पण हा पाऊस अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी पडत होता आणि पडून गेला की मग खूप जास्त गरम होत होतं। पाऊस आलाय तर आमच्या इथं पाऊस आलेला आहे। ही क्लिप आहे 13 एप्रिलची आणि सकाळी सकाळी मी पहिला नाश्त्याला बनवून घेणार आहे। म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात मी आज काय बनवलं होतं नाश्त्यामध्ये ते। तर इकडे मी हे तांदळाच्या पिठाचे डोसे जे ते बनवून घेतलेले होते। हा जो प्रकार आहे ना तो आम्हा तिघांना सुद्धा खूप जास्त आवडतो। काही नाही, हे दळून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा रवा ॲड करते आणि आपल्याकडे ज्या पण भाज्या आहेत ना घरामध्ये त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून देते आणि अशा पद्धतीने तव्यावरती छान असे डोसे जे आहेत ते बनवून घेते। तर इथे मी या पिठामध्ये तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडासा रवा ॲड केला, मीठ टाकून घेतलेलं होतं, सोबत याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची हे सगळं टाकून घेतलेलं होतं। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये गाजर किंवा दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्याही याच्यामध्ये ॲड केल्या तरीही चालेल। सोबतच तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा येण्यासाठी दहीसुद्धा ॲड करू शकता, पण इकडे मी दही वगैरे नाही टाकत। मी हे अशाच पद्धतीने बनवते आणि खूप सुंदर लागतं हे तांदळाच्या पिठाचे डोसे। ते नेहमी आमच्या घरामध्ये तांदळाचं पीठ जे आहे ते मी असं बनवून दळून आणून ठेवलेलं असतं, कारण हे जे डोसे आहेत ना हे सोनूला सुद्धा खूप जास्त आवडतात। तर मग कधी त्याने अचानक असं काही खायला मागितलं तर मग करून द्यायला बरं पडतं। मग मला पण आज नाश्त्याला काही ऑप्शन मला सुचत नव्हता, तर म्हटलं चला आता हेच बनवून घेऊयात। तर हा जो डोसा आहे ना तो मी थोडासा जाडसर असा टाकून घेतलाय, कारण सोनूला असं आवडतं जाडसर थोडंसं, त्याच्या पप्पांना असं पातळ आणि कुरकुरीत असं आवडतं। तर मग त्यांच्यासाठी मी याच्यामध्ये याच पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि पाणी टाकून मग पातळ असा डोसा तयार करून घेते। त्याला असं जाडसर लागतो, त्यामुळे मी त्याला असं जाडसर डोसा जो आहे तो बनवून देते आणि सॉससोबत खायला दिलं तरीसुद्धा खूप छान लागतो हा। 1-2 मिनटं झाकण ठेवलं होतं मी याला वाफवण्यासाठी आणि मग त्यानंतर थोडंसं पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घ्यायचं। खूप छान लागतं आणि सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट नाश्ता आहे हा। त्यानंतर आता सुरू झाली आहेत घरातली कामं। 13 एप्रिल होता आणि तुम्ही जर मागचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, संपूर्ण घर जे आहे ते आम्ही स्वच्छ आवरवून घेतलेलं आहे। जसं दसऱ्यामध्ये दसरा काढतात ना अगदी त्या पद्धतीने सगळं घर आम्ही जे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे। कारण एकच, 14 एप्रिल हा जो दिवस आहे तो आम्ही अगदी सणासारखाच साजरा करतो। सगळं काही घरामध्ये स्वच्छता करणं आणि स्वयंपाक वगैरे सुद्धा अगदी सणासारखाच त्या दिवशी आम्ही बनवतो। तर मग आज 13 एप्रिल होती तर म्हटलं आज काहीच काम जे ते शिल्लक ठेवायचं नाहीये मागे, आज सगळी कामं करून टाकायची होती पटापट। मग आता ही भांडी माझी लावायची अजून बाकी होती। मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं ज्या दिवशी भांडी घासून घेतली त्या दिवशी घरामध्ये सगळी आणली, पण जे बेडरूम आहे आमचं तर तिथे ठेवून टाकलेली होती ही भांडी मी अशीच। तर ईदी दिवशी आम्ही यांच्या मित्राच्या घरी गेलो होतो, मग हे काम जे ते शिल्लक राहिलेलं होतं तर म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी करता येईल म्हणून हे असंच होतं पेंडिंग। मग म्हटलं चला आज पटकन हे करून घेऊयात आणि झालं असं की इकडे बघू शकताय तुम्ही हे जे वही आणि पेन मी घेऊन बसलेले आहे तर हे कशासाठी, तर या डब्यांवरती चिटकवण्यासाठी मी घरच्या घरीचे जे ते स्टिकर बनवून घेणार आहे। तर ॲमेझॉन फ्लिपकार्टला आयते स्टिकरसुद्धा मिळतात आपल्याला, ग्रोसरीचे आयते स्टिकर जे आहेत ते डब्यांना लावण्यासाठी मिळतात। पण तुम्ही जर अगदी माझ्यासारखे असाल ना
तर तुमच्यासाठी हे परफेक्ट स्टिकर बनू शकतं. तर ही अशी मोठी जी सेलो टेप असते ना त्याच्या साहाय्याने आपण हे जे स्टिकर आहे ते असं बनवू शकतो. वहीचे मी छोटे छोटे अगदी पार्ट जे ते करून घेतले, म्हणजे पेज होतं तर त्याला छान असं छोट्या छोट्या पार्टमध्ये कापून घेतलं आणि त्याच्यावरती जे पण सामान आपण डब्यामध्ये ठेवणार आहे त्याची नावं लिहून घेतली आणि त्याच्या बरोबर वरतून अशी सेलो टेप जी आहे ती चिटकावून टाकली. तर माझ्यासाठी हा परफेक्ट जुगाड आहे. तर मी काय करते की हे शिल्लक गोष्टींसाठी असे पैसे उगाचच इन्व्हेस्ट करण्यापेक्षा घरच्या घरी आपले स्टिकर जे ते बनवून घेते आणि थोडंसं मला कोणी चेंगट म्हटलं तरीही चालेल. ते वाले स्टिकर जे ते दिसायला अगदी छान दिसतात, सुबक दिसतात, पण या स्टिकरचा सुद्धा एक फायदा आहे. हे असे स्टिकर बनवले आपण तर काय होतं ना की डब्यातलं एखादं सामान संपलेलं असेल तर आपल्याला ते स्टिकर काढून टाकता येतं, दुसरं बनवता येतं आणि सोबतच काही ॲड केलं तर ते सुद्धा आपल्याला ॲड करता येतं. हे स्टिकर काढून टाकायचं आणि दुसरं काही ॲड केलेलं आहे ते आपण घरच्या घरीच असं बनवून चिटकावून टाकू शकतो. कधी कधी काय होतं ना ते स्टिकर आणतो आपण, त्याच्यामध्ये काही सामान असं असतं की ते लिहिलेलं नसतं आपल्याकडे, त्याचं स्टिकर मिळत नाही. तर मग मी सध्या तरी हे असे स्टिकर जे आहेत ते असे बनवून घेते घरच्या घरी माझ्या अक्षरामध्ये जे पण आपल्या डब्यामध्ये सामान ठेवलेलं आहे तर ते भरून घेते आणि अशा पद्धतीने याच्यावरती स्टिकर जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे जे स्टिकर आहे ते मी पटापट आता प्रत्येक डब्यामध्ये सामान भरून व्यवस्थित असं ठेवून टाकणार आहे. तर 2 दिवस हे मोकळं होतं किचन, त्याच्यामुळे परत एकदा कोरडं कापड जे आहे ते चांगलं फिरवून घेतलं प्रत्येक कडप्प्यावरून आणि त्यानंतर हे डब्बेसुद्धा स्वच्छ एका कापड्याने, कोरड्या कापड्याने पुसून घेतले. कारण जेव्हा आपण हे डबे बाहेर वाळू घातलेले होते त्यावेळी थोडीफार धूळ जी आहे ती उडलेलीच असते, तर त्याच्यामुळे हे ठेवायच्या आधी स्वच्छ एकदा कोरडं कापडाने छान असं पुसून घेतलं. आणि इथे तुम्हाला आता मी जवळून दाखवते की एक स्टिकर कसं बनवलेलं आहे मी ते. हा डबा बघू शकताय तुम्ही, जे पण मोठे मोठे डबे होते पहिले ते भरून घेते, ते ठेवून घेते म्हणजे जेणेकरून किचनमध्ये वावरायला थोडीशी जागा होईल. तर इकडे पाहू शकताय तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्टिकर जे ते मी तयार करून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित वाटतंय तुम्हाला की नाही हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण सध्या तरी मला असं वाटतंय की नको त्या गोष्टींमध्ये पैसे उगाच इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपलं हे बरं आहे. मग मी अशाच पद्धतीने घरच्या घरी आपले हे जे स्टिकर आहेत ते छान असे बनवून घेतले आणि जे पण माझे स्टीलचे डबे होते त्यांना सगळ्यांना लावून घेतले. तर इकडे तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी माझ्याकडे स्टीलचंच सामान आहे. आपली भांडी वगैरे जी आहेत तर ती स्टील आणि थोडंफार ॲल्युमिनियम पण आहे माझ्याकडे, अगदीच नाही म्हणू शकत नाही. पण 3 डबे माझ्याकडे आहेत ॲल्युमिनियमचे, त्यानंतर 2 कढया वगैरे आहेत आणि 1-2 पातेली वगैरे पण आहेत. बाकी बऱ्यापैकी माझ्याकडे स्टीलच आहे आणि मी स्टीलचाच वापर करते बऱ्यापैकी माझ्या किचनमध्ये. इकडे बघू शकताय तुम्ही एक बरणी जी आहे ती काचेची आणि बाकी सगळ्या बरण्या किंवा हे डबे जे आहेत ते सगळे स्टीलचे आहेत. माझ्याकडे जेवढे पण डबे आहेत ना ते सगळे स्टीलचे आहेत. तर प्लॅस्टिकचा वापर जो आहे तो खूप कमी करतोय आम्ही आणि सध्या तर नकोच वाटतं मला ते, कारण प्लॅस्टिक वापरणं आपल्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे आणि बऱ्यापैकी माझ्या किचनमधले मी प्लॅस्टिकचे ते खूप कमी करून टाकलेले आहे. बरण्या वगैरे पण होत्या माझ्याकडे पण ज्या आवश्यक आहेत त्याच 1-2च ठेवलेल्या आहेत फक्त. बाकी सगळं प्लॅस्टिक जे आहे ते काढून टाकलेलं आहे मी किचनमधून आणि बऱ्यापैकी या स्टीलच्या डब्यांचा वगैरेच मी वापर करते, जेवढा पण वापर करते तो. तर इकडे बघू शकताय तुम्ही आता माझ्या डब्यांचं आणि स्टिकरचं काम जे ते माझं झालेलं होतं. पण बाकीची जी बारीक सारीक भांडी होती, ताटं वाट्या ग्लास वगैरे, तर ते आता मी सगळं लावून घेते. आणि आता हे सगळं सामान एकदा लावून झालं माझं छान असं की तुम्हाला एकदा पूर्ण किचन आपलं कसं लख्ख छान चमकते तेही तुम्हाला दाखवते. एकदा स्वच्छ केलं ना सगळं किचन की एवढं छान वाटतं ना, प्रसन्न वाटतं यायला जायला किचनमध्ये.
आणि आज सुद्धा तसंच झालं. अगदी सगळे डबे छान असे चमकत आहेत आणि पूर्ण किचन मी कसं ऑर्गनाईज केलं किंवा कसे मी भांड्यांची मांडणी वगैरे आपल्या या छोट्याशा किचनमध्ये कशी केली हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवते यापुढे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटत आहे. जर काही माझं इथे चुकलेलं असलं तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की इथे तुझं चुकलं आहे, हे करेक्ट कर किंवा हे करू नको म्हणून. तर इकडे तुम्ही माझी हेअरस्टाईल बघू शकताय. गरमीमुळे हे असं सगळे हाल जे आहेत ते होतात. किचनमध्ये खूप जास्त गरम होतं ना, तर मी केस अजिबात खाली सोडत नाही. एकतर किचनमध्ये सोडतच नाही आणि आता तर उन्हाळा आहे त्यामुळे पूर्ण पॅकच करते मी. केस असा मोठा बंद बांधून ठेवते वरती आणि त्यानंतरच किचनमध्ये येते. आणि त्यात काही काम चालू असलं मग तर खूपच जास्त गरम होतं. तर इकडे आपली मांडणी जी आहे ती सगळी लावून झालेली आणि तुम्ही बघू शकता हे मी तयार केलेले स्टिकरही कसे दिसत आहेत आणि आपली भांडीसुद्धा कशी दिसत आहेत ते. तर माझी भांडी ठेवायची पद्धत आणि मांडणीची पद्धत जी आहे ती तुम्हाला आवडली की नाही किंवा याच्यामध्ये काही बदल करायचा आहे का, तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच. आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. आणि उद्याचा जो व्लॉग आहे तो येणार आहे भीमजयंतीचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती जी आहे तर ती आम्ही आमच्या पद्धतीने घरच्या घरीच साजरी केली. तर ती कशी केली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.